माजी विद्यार्थी संघटना आणि समस्त ग्रामस्थ सावरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने सावरगाव ते भीमाशंकर पायीवारी सोहळ्याला सुरुवात झाली। आरोग्य आणि पर्यावरणाचा संदेश देणाऱ्या पायीवारीला सावरगाव पासून प्रस्थान झालं। सकाळी पहाटे 5 वाजता माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सुरेश भागवत यांच्या शुभ हस्ते सावरगाव सावरेश्वर मंदिरामध्ये महारुद्र अभिषेक संपन्न झाला। नंतर पायीवारी सोहळ्याचे भीमाशंकरकडे प्रस्थान झाले। प्रस्थान समय वारीला विविध सहकारी सोसायटीचे चेअरमन अरुण भाऊसाहेब क्षीरसागर, पांडुरंग मनसुख तसेच तंटामुक्ती अध्यक्ष राजेंद्र नाना बाळसराफ यांनी झेंडा दाखवून प्रारंभ केला। पहिल्या वर्षी फक्त 14 तरुणांनी या पायीवारीला सुरुवात केली आणि यावर्षी जवळजवळ 75 ते 80 तरुणांनी या पायीवारीमध्ये सहभाग घेतला। या पायीवारी सोहळ्यामध्ये सर्व तरुणांनी मोठ्या उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला। काचळवाडी ग्रामस्थांच्या वतीने रामदास नायकोडे यांच्या शुभ हस्ते पायी दिंडी सोहळ्याचं स्वागत करण्यात आलं। त्याचप्रमाणे एकनाथवाडी ग्रामस्थांनी सर्वांचं स्वागत आणि भाविकांना चहा पाण्याची व्यवस्था केली। गिरवली येथे ग्रामस्थांनी पायीवारी सोहळ्याचं स्वागत केलं। तसेच आदर्श शिक्षक खंडू सईद यांनी सर्व भाविकांना चहा आणि नाश्त्याची व्यवस्था केली। त्याचप्रमाणे चिंचोली कोकणे या ठिकाणी राहुल रोकडे आणि सुदाम कोकणे यांनी पुन्हा चहा पाणी केला आणि ग्रामस्थांच्या वतीने पायीवारी सोहळ्याचं स्वागत केलं। भीमाशंकरच्या दिशेने सर्व भाविक रवाना झाले। त्यानंतर भीमाशंकरच्या दिशेने सर्व भाविक रवाना झाले। सावरेश्वर सावरगाव ते भीमाशंकर पायीवारीसाठी आज या ठिकाणी आपल्या नगरीतले मान्यवर मंडळी या ठिकाणी आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहेत। त्यांचंही या ठिकाणी संयोजकांच्या वतीने हार्दिक स्वागत। चलो बुलावा आया है, शिवजी ने बुलाया आहे। आपण सगळे भाग्यवान आहोत की आपल्याला भगवान शंकरांनी दर्शनाला बोलवलेलं आहे आणि या पायीवारीचा उद्देश शारीरिक तंदुरुस्ती, जनजागृती, त्याचबरोबर पर्यावरण रक्षणाची जनजागृती या 2 उद्देशासाठी आणि भगवंताचं नामस्मरण नित्य घडावं या दृष्टिकोनातून आपण या पायीवारीचं गेले 2 वर्ष नियोजन करत आहोत। हे दुसरं वर्ष आहे आणि या वारीचा प्रस्थान शनिवार दिनांक 12/7/2025 रोजी सावरेश्वर मंदिर सावरगाव ते भीमाशंकर पायी दिंडी सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे। या दिंडीच्या निमित्ताने या पायी दिंडीतून अनेक चांगल्या गोष्टी समाजापुढे तुम्ही मांडू शकता आणि हे समाजाला एक आदर्श देण्यासारखं आहे। त्याच्यात सर्वात मोठी म्हणजे सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुमच्यामधील एकता। कुठल्याही क्षणी आवाज देतात मावळे लढाईला तात्काळ एकवटले जातात। समाजाची गोष्ट दुर्मिळ होत आहे ही तुम्ही पहिल्यांदाच सिद्ध करून दाखवली आहे। दुसरी चांगली गोष्ट म्हणजे लक्ष। एक लक्ष असं असतं की एक विशिष्ट लक्ष समोर ठेवून त्यात जर यश मिळवण्यासाठी जर धडपडलं तर हे तुमचं सगळ्यात मोठी लक्षाची गोष्ट आहे। तिसरी गोष्ट म्हणजे आत्मविश्वास। आम्ही हे एक विशिष्ट काम करणारच हा तुमच्या मनामधला सर्वांचा आत्मविश्वास निर्माण झालेला आहे। जिद्द तुम्हाला पावसात ऊन वाऱ्यात इच्छित स्थळी जाऊन घेऊन जाणारच आहे ही तुमच्यामध्ये सर्वांमध्ये जिद्द आहे। तसंच शारीरिक क्षमता। आता या दिंडीमध्ये जवळजवळ सगळ्याच वयांमध्ये लोक वारकरी आहेत, परंतु तुमच्याकडे ही शारीरिक क्षमता सिद्ध करण्यासाठी तुम्ही आज एवढ्या मोठ्या दिंडी सोहळ्यातून चालत आहात। तसंच नियोजन सिद्धता, तुमचे अचूक नियोजन आणि ते यशस्वी करण्यासाठी तुम्ही करत असलेली धडपड म्हणजे तुमच्या बौद्धिक क्षमतेची खरी कसोटी असणार आहे आणि ती तुम्ही सिद्ध करून दाखवलेली आहे। एक पायी दिंडी सोहळा अशा अनेक चांगल्या गोष्टींना जन्म देऊन जाईल। सावरगाव मध्ये या सर्व धाडसी मित्रांना जिव्हाळा सोशल फाउंडेशन माळुंगे पर्वतच्या वतीने शुभेच्छा देत आहे। तसेच आमच्या 88-89 हुतात्मा बाबू विद्यालयाच्या बॅचच्या वतीने आमचे वर्गमित्र प्रवीण कुमार पर्वत जॉईंट कमिशनर यांच्या वतीने मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि आपली दिंडी सुलभ आणि सोयीस्कर आणि चांगल्या पद्धतीने हो हे आता मी रात्रीपासून आलेल्या नियोजनामध्ये पाहतच आहे। तरी सर्वांना आमच्या या माळुंगे पर्वत ग्रामस्थांच्या वतीने माझ्या कुंभार समाजाच्या वतीने सर्वांना शुभेच्छा देतो थांबतो। सर्वांना जय बोले। आज सावरगाव सावरेश्वर मंदिर ते भीमाशंकर घोरगी ही पायी दिंडी सोहळा युवक नेतृत्वाने उभारलेला आहे। आजच्या युवकांच्या व्यस्त कार्यक्रमामधून ते फार मोठा पायी सोहळा करू शकत नाही, तरी सुद्धा 2 दिवसासाठी त्यांनी जो वेळ दिला त्याबद्दल प्रथमतः मी सर्वांचा आभार मानतो।
आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये माणसाचं आयुष्यमान कमी होत चाललेलं आहे आणि ते केवळ शारीरिक तंदुरुस्ती नाही म्हणून त्याचे जे परिणाम आहेत आतापर्यंतच्या काळामध्ये ज्यांना काही जमलं नाही त्यांनी या पुढील पिढीला साथ द्यावी आणि त्यांच्या कार्यामध्ये नेहमी सहभाग घ्यावा. आता जी मुलं एकत्रित झाली ही आमची माजी विद्यार्थी संघटना, त्यांचे प्रमुख असतील सुनील भागवत, यांचे स्नेही, त्यांचे मित्रमंडळ, त्यांनी परिसरामध्ये जोडलेलं प्रेम, या सर्वांच्या अनुषंगाने हे सर्व घडत आहे. त्यांना यापुढे अशी सर्वांनी साथ दिली. हे जे उपक्रम ते शारीरिकदृष्ट्या आरोग्यदृष्ट्या राबवतील त्या सर्वांमध्ये आम्ही गाव म्हणून त्याच्यामध्ये सहभागी आहोत आणि आपल्या सर्वांच्या पुढील कार्यास मी शुभेच्छा देतो. माजी विद्यार्थी संघटना समस्त ग्रामस्थ सावरगाव सावरेश्वर ते भीमाशंकर पायी दिंडी सोहळा हा संपन्न होत असताना प्रथमच आम्हाला या ठिकाणी आपण संधी उपलब्ध करून दिली. त्या आमच्या गावचे खंडू सर यांच्या माध्यमातून आज हा मौका या ठिकाणी मिळाला. मी प्रथमतः खंडू सरांच्या वतीनं आणि गिरवली ग्रामस्थांच्या वतीनं पायी चालणाऱ्या सर्व भाविकांचं मनपूर्वक गिरवली ग्रामस्थांच्या वतीनं स्वागत करतो. आपल्या सर्वांना माहिती आहे हे प्रत्येकाच्या नशिबात नसतं. मी प्रत्येकाचे चेहरे पाहिल्यानंतर माझी संघटना म्हटल्यानंतर हा शैक्षणिक वर्ग या ठिकाणी सर्व दिसून आला. काही मंडळी सेवानिवृत्त असतील, काही मंडळी सेवेमध्ये असतील, काही मंडळी ग्रामस्थ म्हणून या ठिकाणी उपस्थित झालेले असतील. परंतु याचा अर्थ असा आहे, नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापी जन्मांतरीची. आणि हा सोहळा प्रत्येकाच्या नशिबात नसतो. पूर्वजन्मी आम्ही बहुपुण्य केले मग त्या विठ्ठले कृपा केली. ही विठ्ठलाची कृपा तुमच्यावरती आहे, भीमाशंकराची कृपा तुमच्यावरती आहे, सोमेश्वर देवालयाची कृपा तुमच्यावरती आहे. आणि म्हणून हे सर्व काही घडत चाललेले मला या निमित्ताने या सांगावं असं वाटेल की हा भाग्यवंता चंदमणी कोण गाणी ऐकती, हे कोण कांडे ऐकायचे असतात तर ते भाग्यवंत असावं लागतात. आणि म्हणून तुम्ही सर्वजण जी मंडळी आहात निश्चित भाग्यवंत आहात. हा तुमचा जो उपक्रम आहे तो नुसताच उपक्रम नाही तर त्याच्या पाठीमागे समाज प्रबोधनाचं काही साधनं तुम्ही त्यामध्ये उपलब्ध केलेली आहेत. म्हणून जेवढे काही धन्यवाद द्यावेत तेवढे तुम्हाला कमीच आहेत. गिरवली ग्रामस्थांच्या वतीनं, आमच्या खंडू सरांच्या वतीनं, त्यांचे वडील, आमच्या विविध सहकारी सोसायटीचे व्हाईस चेअरमन सुनील शेठ यांच्या वतीनं सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि तुमच्या चरणी प्रार्थना करतो. प्रत्येक वर्षी अशी सेवा या गिरवली ग्रामस्थांना आणि आमच्या खंडू सरांच्या वतीनं उपलब्ध व्हावी अशी आपल्या चरणी प्रार्थना करतो. मी थांबतो. संघटना सावरगाव तसेच सावरगाव ग्रामस्थ यांच्या विशेष कार्यकुशल कार्यक्रमाच्या निमित्ताने सावरगाव सावरेश्वर ते भीमाशंकर हा पायदिंडी सोहळा, हे सोहळ्याचं हे दुसऱ्या वर्षामध्ये आज आमच्या गिरवली गावामध्ये आपलं आगमन झालेलं आहे. आणि हे आगमन होत असताना आपले नाश्त्याची व चहा पाण्याची व्यवस्था करीत असताना आमच्या गावचे गुरुवर्य, आमचे मित्र खंडू सर असतील, त्यांनी हे सर्व अनुदानाचं काम स्वीकारलेलं आहे. एक मनाचा मोठेपणा करून एक सामाजिक कार्यामध्ये नेहमी हजर असणारे आमचे खंडू सर हे आजही आपल्या सर्वांना ज्ञात आहे. तर आज तुम्ही पाहिलेलं असेल का बाहेर गावातून एखादी पायी चाललेली दिंडी सोहळा असेल आणि त्या सोहळ्याला आपण काहीतरी आपलं देणं लागतो. हे हेतूने त्यांनी आज हा आपला कोणाला छोटासा खरेचा वाटा म्हणून एक अनुदानाचा कार्यक्रम केलेला आहे. आपले दुसरं वर्ष असताना आज सकाळी आपण 5 वाजता सावरगाव या ठिकाणी दिंडी सोहळा चालू केला आणि उद्या संध्याकाळी 7-7:30 दरम्यान भीमाशंकर या ठिकाणी पोहोचणार आहोत. आपले दोन्ही दिवस चांगल्या प्रकारे सोहळा पार पडावी अशी भीमाशंकर त्यांनी प्रार्थना करतो. या माजी विद्यार्थी संघटनेमध्ये आजी माझी सर्व पदाधिकारी असतील, उच्च शिक्षित तरुण असतील किंवा चांगल्या पदावरती काम करणारे सर्व तरुण मित्र असतील, जेणेकरून काही गव्हर्नमेंट तरुण असतील, काही शेतकरी असतील, काही व्यावसायिक असतील,
हे सर्व आपण कुठल्या पदावरती काम करतो हे सर्व कामाची पदाची सर्व भूमिका सोडून 2 दिवस आपण सर्वांनी एकत्र येऊन चांगल्या प्रकारे आपला हा उपक्रम राबवला पाहिजे या हेतूने गेल्या वर्षीपासून आपण हा जो सोहळा चालू केला आहे हा सोहळा अखंड चालू राहावं अशी मी भीमाशंकर यांनी प्रार्थना करतो. आणि आज आम्ही एक आपण थोडा संदेश घेतलेला आहे की आज हा नाट्याचा पहिला दिवस गिरवली गावामध्ये असताना पोहे असेल किंवा चहा असेल हे सर्व झाल्यानंतर आपल्या हातामध्ये पेट असतील ते पेट पुढेही बाहेर न टाकता तो पाण्याची बॉटल पुढे बाहेर फेकून न जाता आपल्यावर एक प्लास्टिकची पिशवी असेल त्या पिशवीमध्ये टाकून आपण ज्या ठिकाणी आपला कार्यक्रम केलेला आहे त्या कार्यक्रमा ठिकाणी कुठल्याही चुकीची पद्धत किंवा चुकीचं वर्तणूक किंवा चुकीचा असुरक्षेचा प्रकार असा कुठलाही घडणार नाही याची तुमची काळजी घेता ही अत्यंत चांगली बाब आहे की पुन्हा एकदा गिरवली ग्रामस्थांच्या वतीनं आणि ज्यांनी आपला असा आनंदाचा सोहळा सोहळ्याचा खरेचा वाटा ज्यांनी उचलला ते आमचे मित्र खंडू श्रेष्ठर असतील आमचे मार्गदर्शक कदम साहेब असतील विद्यार्थी सोसायटीचे व्हाईस चेअरमन सुनील आप्पा सेज असेल जनार्दन सेज असेल रामदास सेज असेल म्हणून गुडके असतील यांच्या सर्वांच्या वतीनं व गावातील सर्व संस्थांच्या वतीनं सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आपल्या या सोहळ्याला शुभेच्छा देतो. धन्यवाद. न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत, आज 24 तास, सावरगाव. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.